नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ब्रिटनचा दौरा आटोपून G20 परिषदेसाठी पंतप्रधान तुर्कस्तानात दाखल. पॅरिस दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अनेक संशयितांना ब्रुसेल्समध्ये अटक. हल्ल्यातील मृतांची संख्या 129. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारत 7 ते 8% विकास दर गाठेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वास. माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचं निधन. आज दुपारी अंत्यसंस्कार. चीनच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल अंतिम फेरीत दाखल. आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांचा ब्रिटन दौरा आटोपून काल रात्री तुर्कस्तानमधल्या अंताल्यामध्ये दाखल झाले. पंतप्रधान तुर्कस्तानमध्ये होणाऱ्या G20 परिषदेत सहभागी होत आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, दहशतवाद, काळा पैसा, निर्वासितांची समस्या, हवामान बदल आदी विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसंच विविध देशांमधील व्यापार, ऊर्जा, गुंतवणूक या विषयांवरही चर्चा अपेक्षित आहे. फ्रान्समधल्या पॅरिस इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बेल्जियन पोलिसांनी काल ब्रुसेल्स इथं अनेक संशयितांना अटक केल्याचं बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी सांगितलं. या संशयितांपैकी 3 जणांचा पॅरिस हल्ल्याशी संबंध असल्याचं समजतं. या संशयितांचा फ्रेंच पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आलेल्या संशयित वाहनाशी संबंध असल्याचं मिशेल म्हणाले. पॅरिस हल्ल्यानंतर बेल्जियम हे दहशतवाद्यांचं नवं केंद्र बनत असल्याची भीती वाढली आहे. दरम्यान पॅरिस हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 129 झाली असल्याचं फ्रेंच सरकारी वकिलांनी सांगितलं. या हल्ल्यात 352 जण जखमी झाले असून 99 जणांची प्रकृती गंभीर आहे. बाटक्लान सभागृहावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी सिरिया आणि इराकचा उल्लेख केल्याचंही या वकिलांनी सांगितलं. एका दहशतवाद्याच्या मृतदेहाजवळ सिरियाचा पासपोर्टही आढळून आल्याचं वृत्त आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. इस्लामिक स्टेटचा निःपात करण्यासाठी फ्रान्स शर्थीचे प्रयत्न करेल असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी सांगितलं. लंडनमधल्या किंग्ज हेरी मार्गावर ज्या इमारतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलं होतं त्या इमारतीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. आंबेडकरांचं हे निवासस्थान जगाला सतत समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आंबेडकरांचं जीवनचरित्र उलगडणारं एक भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून या ऐतिहासिक इमारतीकडे आता आपण पाहू शकू. याच इमारतीतल्या वास्तव्यात आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा गाजलेला प्रबंध लिहिला. डॉक्टर आंबेडकरांचं निवासस्थानाचं लोकार्पण हा ऐतिहासिक दिवस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. समता आणि बंधुता या आधारावर समाज आणि देश प्रगती करू शकतो हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा बसवेश्वर यांच्या लंडनमधल्या पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधानांनी काल केलं. महात्मा बसवेश्वरांनी जातीव्यवस्था आणि इतर सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला. ब्रिटिशांची मॅग्ना चार्टा ही हक्कांची सनद इतिहासात फार प्रसिद्ध आहे. पण या सनदेच्या कितीतरी आधी म्हणजेच 12व्या शतकात बसवेश्वरांनी लोकशाहीची आणि कर्मयोगाची शिकवण समाजाला दिली असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी ब्रिटिश संसदेतील विरोधी पक्षनेते जेरेमी बर्नार्ड कॉर्बिन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. तसंच मजूर पक्षाच्या खासदार ट्युलिप सिद्दीकी आणि भारतीय वंशाचे विख्यात उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली. सोलिहल इथल्या जगवार लँड रोव्हर मोटर निर्मिती कारखान्यालाही नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. जागतिक पातळीवर आर्थिक प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारत 7 ते 8% विकास दर कायम राखू शकेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. जग व्यापाराच्या दृष्टिकोनातून सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मात्र ती आपल्यासाठी संधी ठरू शकेल असं जेटली म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची विकासगती कायम राखण्यासाठी आणि गुंतवणूकदारांनी अधिक गुंतवणूक करावी यासाठी भारतात अधिक मोठ्या खासगी क्षेत्राची गरज असल्याचं जेटली यांनी सांगितलं. भारतीय हे नेहमीच सावधपणे व्यापार करणारे आणि विचारपूर्वक खर्च करणारे असल्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशांतर्गत 30% बचतीचा दर हा जागतिक पातळीवर वरच्या स्तराचा असल्याचं त्यांनी सांगितलं. महाआघाडी करून बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून काल निवड झाली. राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजदच्या विधिमंडळ समितीच्या अध्यक्षा राबडी देवी यांनी नितीश कुमार यांचं नाव सुचवलं आणि काँग्रेसचे सरचिटणीस CP जोशी यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं. येत्या 20 तारखेला बिहारचे चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार शपथ घेतील. त्यांच्याबरोबर काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. येत्या 4 वर्षात महाराष्ट्रात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि 20 लाख नवे रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल व्यक्त केला. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन काल देसाई यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रानं उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणुकीला पोषक वातावरण राज्यानं तयार केलं आहे. लघु उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यात आलं आहे असंही देसाई यांनी स्पष्ट केलं. साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा यंदाचा बालसाहित्य पुरस्कार वितरण सोहळा काल मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. विविध भाषेतल्या लेखकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं. स्त्री, मुलं, प्रकृती या 3ही गोष्टींवर आलेल्या संकटांना व्यक्त करण्यासाठी साहित्याचा मोठा वाटा असतो असं साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ तिवारी यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या नेत्र शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना अंधत्व येण्याची शक्यता निर्माण झाली होती. जे रुग्णालयात केलेल्या उपचारानंतर त्यांच्यातल्या 15 जणांची दृष्टी परत आल्याची माहिती या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी काल वाशिम इथे दिली. उपचार पूर्ण झाल्यावर घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी ते इथं आले होते. तर यामधल्या 18 रुग्णांची मी आता तपासणी केली आहे आणि ज्यांना 31 ऑक्टोबरला काही दिसत नव्हतं एका डोळ्याने, त्यापैकी 15 लोकांना आज दिसायला लागलेलं आहे. 3 लोकांच्यासाठी जे आहे ते 30 तारखेला जेव्हा आम्ही येऊ, म्हणजे मी स्वतः येणार नाही, मी 13 डिसेंबरला येणार आहे, पण त्या दिवशी हे लक्षात येईल की त्यांना किती जणांना आज दिसणार आहे. पण आज मात्र त्या सुट्टी केलेल्या 18 पैकी 15 लोकांना दृष्टी आलेली आहे आणि बाकीच्या लोकांच्यासाठी औषधोपचार मी आज सुरू केलेले आहेत. राहिलेली जी 5 लोक मुंबईमध्ये आहेत त्यांच्यावर मुंबईत उपचार चालू आहेत. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅट्समधून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 32 आर्मी अधिकाऱ्यांना काल आयोजित पदवीदान समारंभात गौरवण्यात आलं. यावेळी विविध हवाई प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या सोहळ्याला इंदूर येथील मऊ इन्फंट्री स्कूलचे कमांडर लेफ्टनंट जनरल KH सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणात चमक दाखवून अव्वल ठरलेल्या कॅप्टन विकास भांबू यांना सिल्व्हर चित्ता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या प्रशिक्षण केंद्रात चित्ता, चेतक आणि ध्रुव या हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण देण्यात येतं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत फडणवीस सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ येत्या हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला लाखो धनगर बांधवांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार रामराव वडकुते यांनी दिली. पंढरपुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असून त्याची अंमलबजावणी व्हावी असंही वडकुते यांनी स्पष्ट केलं. भाजपा सरकारची वर्षपूर्ती होऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारनं एकही पाऊल पुढे टाकलं नसून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपानं फक्त सत्तेसाठी धनगर समाजाची खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करत याबाबत 5 लाख समाज बांधवांसह उग्र आंदोलन करण्याचा इशारा वडकुते यांनी दिला. पुण्यातल्या राष्ट्रीय एकात्मता संस्थेत गेल्या 2 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या वर्तणूक आणि सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमाची काल सांगता झाली. या अभ्यासक्रमात 20 लष्करी आणि गैरलष्करी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
लष्करात काम करताना रोज येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना या अभ्यासक्रमाचा चांगला उपयोग होईल, असं कमांडंट के बिरेंद्र सिंग यांनी सांगितलं. नेतृत्वगुण, व्यावसायिकता, सांघिक कामगिरी, संघ बांधणी, ताणतणावाचं व्यवस्थापन आणि सल्लामसलत या विविध बाबींचा अभ्यासक्रमात समावेश होता. तसंच विविध सांस्कृतिक वातावरणात लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतःला कसं सामावून घ्यायचं हेही या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य होतं. नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाचं नुकतंच मुंबईतल्या वांद्रे इथं आयोजन करण्यात आलं होतं. मॅम्बो, पश्चिम भारतातलं लोकसंगीत, जय भारती यासारख्या स्वरमालिका यावेळी वाजवण्यात आल्या. भारताची सायना नेहवाल चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. चीनच्या यिहान वांगचा 21-13, 21-18 असा पराभव करत सायनानं अंतिम फेरी गाठली आहे. 2011चं जागतिक विजेतेपद आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती यिहान या कडव्या प्रतिस्पर्ध्याबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात सायनानं सुरुवातीची पिछाडी भरून काढत विजयश्री मिळवली. अंतिम सामन्यात चीनच्याच ली शुरुई हिच्याशी सायनाची गाठ पडणार आहे. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातला बंगळुरू इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फिरकीपटूंनी गाजवला. आर अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 4 तर वरुण आरोननं 1 बळी घेतला. डी व्हिलियर्सच्या 85 आणि एल्गारच्या 38 धावा वगळता दक्षिण आफ्रिकेचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. 214 धावांवर त्यांचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर भारताच्या दिवसअखेर बिनबाद 80 धावा झाल्या आहेत. मुरली विजय 28 तर शिखर धवन 45 धावांवर खेळत आहेत. राज्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचं दीर्घ आजारानं काल रात्री नागपूर इथं निधन झालं. काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले प्रमोद शेंडे 6 वेळा आमदार होते. तसंच त्यांनी काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती. गेल्या 3 वर्षांपासून ते आजारी होते. नागपूर इथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी 3 वाजता वर्धा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आणि आता हवामान. तमिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, रायलसीमा आणि केरळमध्ये येत्या 4 दिवसात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या 36 तासात तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारी भागातल्या समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. आणि शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. ब्रिटनचा दौरा आटोपून G20 परिषदेसाठी पंतप्रधान तुर्कस्तानात दाखल. पॅरिस दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अनेक संशयितांना ब्रुसेल्समध्ये अटक. हल्ल्यातील मृतांची संख्या 129. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारत 7 ते 8% विकासदर गाठेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वास. माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचं निधन. आज दुपारी अंत्यसंस्कार. चीनच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल अंतिम फेरीत. आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.